नमस्कार मित्रहो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीला उपयुक्त असणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि कृपया सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, वेदांकडे परत चला असा नारा जनतेला कुणी दिला? पर्याय क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ, पर्याय क्रमांक 2 स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 3 संत गाडगेबाबा आणि पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चादरीचा उद्योग प्रसिद्ध आहे? हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला झालेला आहे। पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 सोलापूर आणि पर्याय क्रमांक 4 नांदेड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोलापूर। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र व्यापलेली मृदा खालीलपैकी कोणती? पर्याय क्रमांक 1 तांबूस, पर्याय क्रमांक 2 रेगूर, पर्याय क्रमांक 3 चुनखडी, पर्याय क्रमांक 4 गाळाची मृदा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेगूर मृदा। हा सुद्धा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा आलेला आहे। प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 गोंदिया, पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 3 गडचिरोली आणि पर्याय क्रमांक 4 सांगली। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गडचिरोली। प्रश्न पाचवा, माहितीच्या अधिकाराखाली किती वर्षांपूर्वीची माहिती मागविता येते? पर्याय क्रमांक 1 10 वर्ष, पर्याय क्रमांक 2 20 वर्ष, पर्याय क्रमांक 3 15 वर्ष, पर्याय क्रमांक 4 16 वर्ष। विचारलेलं काय आहे नीट पहा, किती वर्षांपूर्वीची माहिती मागविता येते? तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20 वर्षापूर्वीची माहिती मागविता येते। प्रश्न सहावा, राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान आणि पर्याय क्रमांक 4 राज्यपाल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यपाल। प्रश्न सातवा, भारतातील सर्वात मोठे पठार खालीलपैकी कोणते? पर्याय क्रमांक 1 माळवा पठार, पर्याय क्रमांक 2 छोटा नागपूर पठार, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू पठार आणि पर्याय क्रमांक 4 डेक्कन पठार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डेक्कन पठार। यालाच दख्खनचे पठार असे सुद्धा म्हणतात। प्रश्न आठवा, गंगा नदीची प्रमुख उपनदी कोणती? पर्याय क्रमांक 1 सरस्वती, पर्याय क्रमांक 2 घागरा, पर्याय क्रमांक 3 सिंधू आणि पर्याय क्रमांक 4 यमुना। प्रमुख उपनदी गंगा नदीची सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यमुना। गंगा यमुना सरस्वती असे आपण म्हणतो ना, तर त्याच्यातील यमुना। प्रश्न 9वा, हिमालय पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? पर्याय क्रमांक 1 कांचनजंगा, पर्याय क्रमांक 2 त्रिशूल, पर्याय क्रमांक 3 नंदादेवी, या ठिकाणी नांददेवी झाले नंदादेवी असं समजा, आणि पर्याय क्रमांक 4 माउंट एव्हरेस्ट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माउंट एव्हरेस्ट। आणि माउंट एव्हरेस्टची एकूण उंची आहे 8848 मीटर। प्रश्न 10वा, प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 सांगली, पर्याय क्रमांक 3 सातारा आणि पर्याय क्रमांक 4 पुणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातारा। 11वा, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 नाथसागर, पर्याय क्रमांक 2 गोविंद सागर, पर्याय क्रमांक 3 लक्ष्मी सागर आणि पर्याय क्रमांक 4 यशवंत सागर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाथसागर। पैठण येथील जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर आहे।
प्रश्न 12वा, तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग आणि पर्याय क्रमांक 4 ठाणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ठाणे. प्रश्न 13वा, छत्री, क्रिकेट बॉल ह्या कोणत्या पिकाच्या प्रसिद्ध जाती आहेत? पर्याय क्रमांक 1 चिक्कू, पर्याय क्रमांक 2 डाळिंब, पर्याय क्रमांक 3 आंबा आणि पर्याय क्रमांक 4 पेरू. हा प्रश्नसुद्धा बहुतेक वेळा पोलीस भरतीला आलेला आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिक्कू. प्रश्न 14वा, भगवा ही खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? पर्याय क्रमांक 1 डाळिंब, पर्याय क्रमांक 2 पेरू, पर्याय क्रमांक 3 केळी आणि पर्याय क्रमांक 4 चिक्कू. आताच आपण चिक्कू या पिकाच्या प्रसिद्ध जाती मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेल्या आहेत आणि भगवा ही प्रसिद्ध जात डाळिंब या पिकाची आहे. प्रश्न 15वा, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? पर्याय क्रमांक 1 भंडारा, पर्याय क्रमांक 2 वर्धा, पर्याय क्रमांक 3 गडचिरोली आणि पर्याय क्रमांक 4 गोंदिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोंदिया. प्रश्न 16वा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? पर्याय क्रमांक 1 800 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 768 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 668 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 600 किलोमीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 668 किलोमीटर. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यामधून वाहते? प्रश्न 17वा, SRPF जवानांचे बेसिक हत्यार कोणते? पर्याय क्रमांक 1 SLR, पर्याय क्रमांक 2 AK-47, पर्याय क्रमांक 3 LMG आणि पर्याय क्रमांक 4 शॉर्टगन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 SLR म्हणजेच सेल्फ लोडेड रायफल. प्रश्न 18वा, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 हैदराबाद आणि पर्याय क्रमांक 4 कोलकाता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली. प्रश्न 19वा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी MPA खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक शहरात आहे. प्रश्न 20वा, भारत सरकारकडून शांतता काळात दिला जाणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता? पर्याय क्रमांक 1 कीर्तिचक्र, पर्याय क्रमांक 2 अशोक चक्र, पर्याय क्रमांक 3 महावीर चक्र आणि पर्याय क्रमांक 4 परमवीर चक्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अशोक चक्र. प्रश्न 21वा, खालीलपैकी वाक्याचे कोणते मुख्य 2 घटक असतात? पर्याय क्रमांक 1 कर्ता आणि कर्म, पर्याय क्रमांक 2 क्रियापद आणि विशेषण, पर्याय क्रमांक 3 नाम आणि सर्वनाम आणि पर्याय क्रमांक 4 कर्ता आणि क्रियापद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्ता आणि क्रियापद. कर्ता आणि क्रियापद वाक्यामध्ये असल्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून ते वाक्याचे मुख्य घटक असतात. प्रश्न 22वा, खूप हा शब्द अव्ययाचा कोणता प्रकार आहे? पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण, पर्याय क्रमांक 2 विशेषण, पर्याय क्रमांक 3 भाववाचक आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण. प्रश्न 23वा, तिचे नाव सायली आहे. या वाक्यातील सायली हे कोणते नाम आहे? पर्याय क्रमांक 1 भाववाचक नाम, पर्याय क्रमांक 2 सामान्य नाम, पर्याय क्रमांक 3 दर्शक नाम आणि पर्याय क्रमांक 4 विशेष नाम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विशेष नाम. प्रश्न 24वा, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे? पर्याय क्रमांक 1 कलम 50 अ,
पर्याय क्रमांक 2 कलम 51 पर्याय क्रमांक 3 कलम 52 आणि पर्याय क्रमांक 4 कलम 61 तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 51 प्रश्न 25 कावीळ या रोगाचा कोणत्या अवयवावर परिणाम होतो? पर्याय क्रमांक 1 यकृत, पर्याय क्रमांक 2 स्वादुपिंड, पर्याय क्रमांक 3 अस्थिमज्जा आणि पर्याय क्रमांक 4 मोठे आतडे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यकृत. आणि कावीळ हा रोग कशामुळे होतो याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न 26 भारताचा अतिदक्षिणेकडील पॉईंट कोणता? पर्याय क्रमांक 1 इंदिरा पॉईंट, पर्याय क्रमांक 2 चेन्नई, पर्याय क्रमांक 3 त्रिशूर आणि पर्याय क्रमांक 4 कन्याकुमारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदिरा पॉईंट. प्रश्न 27 खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडे वाहत नाही? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 महानदी, पर्याय क्रमांक 3 कृष्णा आणि पर्याय क्रमांक 4 तापी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तापी. नर्मदा तापी या नदी पश्चिमेकडे वाहतात आणि त्या अरबी समुद्रास मिळतात आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या या बंगालच्या उपसागरास मिळतात. प्रश्न 28 कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून होतो? पर्याय क्रमांक 1 महाबळेश्वर, पर्याय क्रमांक 2 माहुली, पर्याय क्रमांक 3 बुलढाणा, पर्याय क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाबळेश्वर. बुलढाणा या जिल्ह्यातून पैनगंगा या नदीचा उगम होतो तर त्र्यंबकेश्वरमधून गोदावरी नदीचा उगम होतो. प्रश्न 29 पतीचा भाऊ या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य असेल? पर्याय क्रमांक 1 मेहुणा, पर्याय क्रमांक 2 साडू, पर्याय क्रमांक 3 काका, पर्याय क्रमांक 4 दीर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दीर. मेहुणा म्हणजे कोण? मेहुणा म्हणजेच आपल्या बायकोचा भाऊ. साडू म्हणजे कोण? साडू म्हणजेच आपल्या मेहुणीचा नवरा आणि काका म्हणजेच आपल्या वडिलांचे भाऊ. प्रश्न 30 महाराष्ट्रातील टिपेश्वर हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 जळगाव, पर्याय क्रमांक 2 बीड, पर्याय क्रमांक 3 यवतमाळ आणि पर्याय क्रमांक 4 गोंदिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टिपेश्वर हे वन्यजीव अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 31 इसवी सनाच्या कोणत्या शतकात न्यूटन यांनी आपले गतिविषयक 3 नियम मांडले? पर्याय क्रमांक 1 15वे शतक, पर्याय क्रमांक 2 16वे शतक, पर्याय क्रमांक 3 17वे शतक आणि पर्याय क्रमांक 4 18वे शतक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17वे शतक. 17व्या शतकामध्ये न्यूटन यांनी आपले गतिविषयक 3 नियम मांडले. प्रश्न 32 खालीलपैकी कोणत्या घटनेस भारताची मिनी घटना म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा पोलीस भरतीसाठी विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 44वी घटना दुरुस्ती, पर्याय क्रमांक 2 99वी घटना दुरुस्ती, पर्याय क्रमांक 3 40वी घटना दुरुस्ती, पर्याय क्रमांक 4 42वी घटना दुरुस्ती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 42वी घटना दुरुस्ती. आणि या 42व्या घटना दुरुस्तीला भारताची मिनी घटना म्हणून ओळखले जाते. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की 42वी घटना कोणत्या वर्षी करण्यात आली. प्रश्न 33 विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो? पर्याय क्रमांक 1 स्थायी ऊर्जा, पर्याय क्रमांक 2 स्थित ऊर्जा, पर्याय क्रमांक 3 स्नायू ऊर्जा आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्नायू ऊर्जा. प्रश्न 34 आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे? पर्याय क्रमांक 1 अथर्ववेद, पर्याय क्रमांक 2 सामवेद, पर्याय क्रमांक 3 ऋग्वेद आणि पर्याय क्रमांक 4 यजुर्वेद.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अथर्ववेद. प्रश्न 35वा. संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली? पर्याय क्रमांक 1 उपवास, पर्याय क्रमांक 2 भक्ती, पर्याय क्रमांक 3 प्राणीमात्रांवर दया आणि पर्याय क्रमांक 4 करुणा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भक्ती. संत रामदासांनी लोकांना भक्ती करण्याची उपासना शिकवली. प्रश्न 36वा. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 2 बंकिमचंद्र चटर्जी, पर्याय क्रमांक 3 व्यंकली रामय्या आणि पर्याय क्रमांक 4 अण्णाभाऊ साठे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंकिमचंद्र चटर्जी आणि भारताचे राष्ट्रगीतचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहेत. प्रश्न 37वा. महाराष्ट्र एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरांदरम्यान धावते? हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा पोलीस भरतीला विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर पुणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई नाशिक, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर गोंदिया आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई नांदेड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर गोंदिया. प्रश्न 38वा. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोणती? पर्याय क्रमांक 1 इचलकरंजी, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 किर्लोस्करवाडी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इचलकरंजी आणि भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये 1854 साली स्थापन करण्यात आली. प्रश्न 39वा. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 कोलकाता, पर्याय क्रमांक 3 चेन्नई आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. मुंबईमध्ये भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र आहे. प्रश्न 40वा. महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते? पर्याय क्रमांक 1 वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, पर्याय क्रमांक 2 राहुरी कृषी विद्यापीठ, पर्याय क्रमांक 3 अमरावती कृषी विद्यापीठ आणि पर्याय क्रमांक 4 अकोला कृषी विद्यापीठ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राहुरी कृषी विद्यापीठ. आणि या राहुरी कृषी विद्यापीठाचं नाव काय आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद.